एक महत्त्वाची अपडेट हाती येते। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आता मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल केली आहे। या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत। त्या संदर्भात आता ही सुनावणी सुरू आहे। तर प्रकरण मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग करा अशी मागणी ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी केली आहे। रशीद खान पठाणांनी दाखल केलेल्या याचिकेला ही याचिका संलग्न करण्याची त्यांनी मागणी केली आहे। तर सतीश सालियन यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी या मागण्या केल्या। सध्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली। याचिकेतील प्रमुख मागण्या कोणत्या? आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा। सालियन कुटुंबावर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा। पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा। दिशाचं शवविच्छेदन करतानाचं चित्रीकरण आणि सर्व कागदपत्र समोर आणावीत। आदित्य ठाकरेंसह बॉडीगार्ड सूरज पांचोली, दिनू मौर्या आणि मुंबई पोलीस आयुक्तांचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे। दिशाचा फोन आणि लॅपटॉप तिचा बॉयफ्रेंड रोहन रायकडे देण्यात आला, तो कुटुंबाकडे सोपवावा।